गुड. म्हणजे तू जे बोललास तसं करायची तुझी इच्छा तरी दिसते. ती नसती तर तू सह्या केल्या नसत्यास पेपरवर आणि तुझ्या हेतूंविषयी शंका घ्यायला जागा राहिली असती. आता झालं ना तुझं समाधान? अजून नाही. तो ज्या कंपनीचं ट्रान्सलेशनचं काम करतोय त्यांच्याकडून मला त्यानं सांगितलेल्या गोष्टींची खातरजमा करून घ्यायची आहे. बाबा, तो चांगलं वागणारे वगैरे सगळं ठीक आहे, पण चांगलं वागून पोट भरत नाही किंवा त्याच्यामुळे संसारही चालत नाही. तुला जर त्याच्या घरच्यांनी ऍक्सेप्ट केलं नाही तर काय करणार आहात तुम्ही? तुझ्या आश्रयाला नाही येणार. मुद्दा तो नाहीये उर्मी. मुद्दा हा आहे की तुम्ही दोघं तुमची आर्थिक जबाबदारी घ्यायला समर्थ आहात का? बाबा, अरे उर्मी, माझी काही हरकत नाही काका. तुम्ही हवं तर बोला त्यांच्याशी, आत्ताच बोला. मी त्या कंपनीचे डिटेल्स पाठवलेत तुम्हाला. त्यांचा नंबर, त्यांची माहिती सगळं आहे त्यात. तुम्ही बोलून घ्या, म्हणजे तुमच्या याही शंकेचं निरसन होईल. काय झालं विद्याधर? काही नाही, बोललो मी त्यांच्याशी. मग वासून सांगितलेलं सगळं खरं आहे. खूप खुश आहेत लोक त्याच्यावर. खूप काम आहे म्हणाले. 10 वर्ष पुरेल एवढं. आणि वासूही ते खूप सिन्सिअरली करतोय. मुलाचं भवितव्य उज्ज्वल आहे, भाषेवर पकड आहे, काम नेटकं आहे, असं बरंच कौतुक करत होते वासूचं. काका, तुमच्या शंकेचं निरसन झालं ना आता? तुला आणखीन काही खुशपट काढायचं आहे का बाबा? पण याच्या घरच्यांशी एक मीटिंग व्हायला हवी ना. आता काय त्यांनाही अटी घालणार आहेस का तू? त्यांना कशाला अटी घालेन? पण लग्न म्हटल्यानंतर 2 फॅमिलीचं एकत्र येणं असतं. मग लग्नापूर्वी दोघांनी एकदा भेटायला नको? हो. हवं तर मी आमंत्रणाचा फोन करतो वासूच्या वडिलांना. नाही, नको. मी बोलतो नंतर. म्हणजे तू अजून घरी बोललेलाच नाहीयेस? तसं बोललोय. 1 मिनिट. तसं म्हणजे डिटेल मध्ये नाही. कुठल्या मुलीशी लग्न करतोयस हे तरी माहिती आहे ना त्यांना?